सगळं बाहेर काढण्याचा इशारा मिटकरींनी दिला। तर देवस्थानाच्या जमिनी कुणी हडप केल्या हे काढलं तर धागेदोरे अष्टीपर्यंत जातील असा इशारा मिटकरींनी दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, दादा तुम्ही सुरेश धस यांच्यावर खळबळजनक आरोप केले, काय आरोप आहेत ते आणि काय माहिती आहे तुमच्याकडे? की संतोष देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस न्याय मागताना एखाद्या स्टेजवर बसलेलं असतं त्यावेळी तुम्ही भलतीकडेच तुमचा स्वर नेत फक्त धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं कृपा करून थांबवावं। दादा तो मंदिर बळकवल्याचा जे जमिनीचा आरोप होता, नेमका काय आरोप आहे तो आणि काय माहिती आहे त्या संदर्भात? जमिनी 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली याचं उत्तर आम्ही नक्कीच देऊ, पण ती आता वेळ नाही। मला ती गोष्ट तिकडे वळवायची नाही। आमचं एवढंच आहे की हमाम में सब नंगे होते हैं। आपलं एक बोट दुसरीकडे असताना 4 बोट आपल्याकडे असतात, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं। खडसेंनी कराळ आणि धस यांचे सीडीआर काढण्याची मागणी केली होती, तुम्ही काय कसं बघायला लागलं? नाही, मी त्या बाबतीत पण बोललो, कारण 2 दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि धसांच्या संभाषण झाल्याच्या ऑडिओ पोलिसांकडे गेल्याचं आम्हाला कळलं। त्यामुळं एकनाथराव खडसे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं का दोघांची चौकशी करा, दोघांचे सीडीआर काढा। म्हणजे नेमकं तुम्ही बघा, बजरंग सोनवणेंच्या सोफ्यावर वाल्मिक कराड बसलेले होते, तो पण फोटो मी ट्विट केला होता। त्याच्यामुळे एकनाथ खडसे साहेब जे म्हणाले की या प्रकरणात दोघांचा सीडीआर काढला पाहिजे, तर जे काही दूध का दूध आहे, पाणी का पाणी, साफ होऊन जाईल। हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।